भूमिका असणार आहे? भाऊ, तुम्ही आज आंदोलन थांबवलं, तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं, सरकारच्या शब्दावर थांबवलं. पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल. सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशी माहिती मिळते की ते एअरपोर्टला आहे, तुमच्याकडे थोड्याच वेळ येत आहे. दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते पुढे? तेव्हा पाहू, काय चर्चा झाल्यानंतर बोलू. हिंदी में फिर से एक बार बता दीजिए, बीच में डिस्टर्ब हो गया. क्या बताना चाहिए? हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है नहीं है, आदेश है, किस तरह से बोला है ये हमारे पास, तो भी न्यायालय है, उनका आदर तो करेंगे, लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे. न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्यासाठी पोलीसही या ठिकाणी येऊन विनंती करू शकते की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. ते आम्ही ठरवू काय करायचं. एक दिवस जास्तीचा झाला, अनुमती एकाच दिवसाची होती. तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं? आम्ही ते ठरवू सगळं काय असेल जेव्हा आमच्या हाती कागद आला तर. बच्चों, हिंदी में जानना चाहेंगे, एक दिन की परमिशन थी आपको, कोर्ट ने अब निर्णय लिया वही है। परवानगी एक दिन की दी है हमको, एक दिन की भी दी नहीं है. कहा एक दिन की परवानगी? पुलिस ने वो साल झूठ बोलते पुलिस वाले, उनके पास भाजपा का झंडा दे दो ना उनके कार्यालय को. चलो, थैंक यू बहुत थैंक यू. बच्चू, 2 मिनिटं. खाली असंख्य शेतकरी रस्त्यावरती उतरले नागपुरात आणि कालपासून आपण त्यांचं आंदोलन बघतोय. आजचा दुसरा दिवस आहे. आज अनेक ठिकाणी चक्काजाम, रास्ता रोको, रेल रोको देखील करण्यात आला. मात्र याच आंदोलनासंदर्भात कोर्टामध्ये जी याचिका करण्यात आली होती त्यावरती सुनावणी झाली नागपूर खंडपीठात आणि त्यानुसार आता बच्चू कडू यांना कोर्टानं निर्देश दिलेत की 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टाचे आहेत. त्यानुसार आता बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. मात्र आज दुपारी 4 वाजता सरकारचे प्रतिनिधी 2 मंत्री सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी येणार होते. मात्र त्या संदर्भात सुद्धा काही झालेलं दिसत नाहीये आणि एकूणच नागपूर खंडपीठाचा त्यात झालेली सुनावणी त्यानुसार 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश जे कोर्टानं बच्चू कडू यांना दिलेत. त्यानुसार आता पुढे काय भूमिका बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मात्र 4 वाजता खरं तर सरकारचे प्रतिनिधी 2 मंत्री त्यांच्या भेटीसाठी येणार होते आणि सरसकट आमची कर्जमाफी करा, 7 कोरे करा अशा मागण्या घेऊन जे शेतकरी आणि आंदोलक रस्त्यावरती उतरले त्यांच्या या मागण्यांसंदर्भात सरकार काय भूमिका घेतं. दुसरीकडे नागपूर खंडपीठाकडनं 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टानं बच्चू कडू यांना दिलेत. त्यानुसार आता या शेतकरी संघटना काय निर्णय घेतात हे देखील बघावं लागेल. मात्र कालपासनं